यंदाचा IPLचा अंतिम सामना जो आहे तो आपल्याला किंग्ज 11 पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघांमध्ये पाहायला मिळाला। 18 वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला IPL मध्ये यश मिळालं आणि RCBनं IPLचं यंदाचं विजेतेपद जे आहे ते पटकावलं। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विजयी झाल्यानंतर निश्चित झालं की होमटाऊन असलेल्या बेंगळुरू शहरामध्ये जे आहे ती व्हिक्टरी परेड आयोजित केली जाणार आणि त्यासाठी संपूर्ण RCBची टीम जी आहे ती बेंगळुरू शहरामध्ये दाखल होणार होती। ज्या दिवशी ही बातमी बेंगळुरू शहरामधल्या RCBच्या फॅन्सना समजली आणि ती म्हणजे कालचीच गोष्ट की काल RCBची टीम जी आहे ती संपूर्ण बेंगळुरू शहरामध्ये जी आहे ती व्हिक्टरी परेड आयोजित करणार होती। सकाळी 11 वाजल्यापासून ज्यावेळेस ही बातमी RCBच्या फॅन्सना समजली त्यानंतर 11 वाजता बेंगळुरू शहरामधल्या विधानसभेच्या बाहेर जी आहे ती प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली। त्याचं कारण आहे आपण माझ्या पाठीमागे पाहताय आपल्याला कर्नाटकची विधानसभा पाहायला मिळते आणि या कर्नाटकच्या विधानसभेमध्ये जे बेंगळुरू मधली ही विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि मंत्रिमंडळातले मंत्री आणि आमदारांच्या वतीनं टीमचं स्वागत जे आहे ते केलं जाणार होतं। याच विधानसभेच्या प्रांगणामध्ये जो कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता आणि कार्यक्रमासाठी संपूर्ण RCBची टीम जी आहे ती उपस्थित होती। याच ठिकाणाहून कार्यक्रमाला सुरुवात होणार होती। विधानसभा ज्याला खरं तर विधान सौदा म्हटलं जातं इथूनच जी व्हिक्टरी परेड जी आहे ती पुढे चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत जाणार होती। इथून काही अगदी हाकीच्या अंतरावरती चिन्नास्वामी स्टेडियम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि याच चिन्नास्वामी स्टेडियममध्ये व्हिक्टरी परेड जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती। मात्र जशी जशी RCBच्या फॅन्सला ही बातमी समजली तसं संपूर्ण बेंगळुरू शहरामधली त्याचबरोबर कर्नाटक राज्यांमधले जे RCBचे फॅन्स आहेत मोठ्या प्रमाणावरती बेंगळुरू शहरामध्ये जमले आणि दुपारपासूनच मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती जमायला सुरुवात झाली। गर्दी एवढी जमली की या संपूर्ण रस्त्यांवरती दुतर्फा जे आहे ती संपूर्ण तरुणाई आपल्याला पाहायला मिळाली। मात्र कर्नाटक पोलिसांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं जर व्हिक्टरी परेड आयोजित करायची असेल तर तेवढी क्षमता आणि पोलिसांसमोर एक आव्हान आहे, त्यामुळं या व्हिक्टरी परेडला जी आहे ती कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। मात्र विधानसभेमध्येच कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला जे चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत ही व्हिक्टरी परेड जाणार होती त्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेट नंबर 18 त्याचबरोबर गेट नंबर 7 आणि गेट नंबर 19 ते 23 पर्यंत मोठ्या प्रमाणावरती चिंगराचिंगरी जी आहे ती पाहायला मिळाली आणि याच चिंगराचिंगरीमध्ये जवळपास 11 जणांचा मृत्यू झाला। ज्यावेळेस ही चिंगराचिंगरी झाली त्यावेळेस प्रचंड गोंधळ त्याचबरोबर गदारोळाचं वातावरण जे आहे ते चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर पाहायला मिळालं आणि लाखो तरुणांची उसळलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाला जो आहे तो सौम्य लाठीचार्ज करावा लागला। या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जो व्हिक्टरी परेड आयोजित करण्यात आलेली होती त्या व्हिक्टरी परेडमध्ये विधानसभा जी चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत जाणार होती ती व्हिक्टरी परेड या दुर्घटनेनंतर रद्द केली आणि थेट RCBची टीम जी आहे ती आपल्याला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पाहायला मिळाली। RCBला 18 वर्षांनंतर IPLचं जेतेपद मिळालेलं आहे। मात्र या जेतेपदाला दुःखाची किनार लागलेली पाहायला मिळाली कारण बेंगळुरू मधल्या जवळपास 11 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला पाहायला मिळाला। त्याचं कारण होतं की म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमलेली गर्दी त्याचबरोबर जी अफवा उठवण्यात आली की चिन्नास्वामी स्टेडियमचे दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत त्यामुळं तरुणांचा लोंढा जो आहे तो गेटच्या बाजूला गेला आणि त्या खरं तर ठिकाणी गेट उघडलेलं नसल्यामुळं जे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं होतं त्या बॅरिगेटिंग वरती जे आहे ते तरुण पडले आणि त्यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि जवळपास 11 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला पाहायला मिळाला। याच्यामध्ये 33 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती सध्या बेंगळुरू मधल्या बोरिंग हॉस्पिटलमध्ये जे आहे ते उपचार केले जात आहेत। इथल्या सरकारनं म्हटलेलं आहे की या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांच्या उपचाराची जबाबदारी ही कर्नाटक सरकारची असेल तर दुसऱ्या बाजूला जे या दुर्घटनेमध्ये मृत पावलेले आहेत त्यांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती कर्नाटक सरकारनं जाहीर केलेली आहे। प्रश्न हा आहे की या दुर्घटनेमध्ये जे 11 मृत्यू झालेले आहेत त्याला नक्की जबाबदार कोण आहे? कारण BCCIनं भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमचं काम होतं स्पर्धा आयोजित करणं मात्र या कार्यक्रमाची पूर्वकल्पना जी आहे ती BCCIला नव्हती किंवा BCCIची याच्यामध्ये कोणतीही भूमिका नव्हती। दुसऱ्या बाजूला IPLचं म्हणणं होतं की आम्हाला याची पूर्वकल्पना नव्हती, एवढा क्राऊड एवढी मोठी गर्दी जी आहे ती बेंगळुरू शहरामध्ये जमेल आणि त्याच्यामुळे जे आहे आम्हाला पूर्वकल्पना नसल्यामुळं ही दुर्घटना जी आहे ती घडली। कर्नाटक सरकारमधल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे, घडल्या दुर्घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मात्र मुळात प्रश्न हा आहे की या दुर्घटनेमध्ये जे 11 मृत्यू झालेले आहेत त्याची जबाबदारी नक्की कोणाची? RCBची टीम ज्यावेळेस बेंगळुरू शहरामध्ये पोहोचली विधानसभा ते चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत ही व्हिक्टरी परेड निघणार होती। तिथल्या म्हणजे विधानसभा ते चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंतचं अंतर किती आपण पाहणार आहोत आणि सकाळी हजारो चपलांचा खच जो आहे ते चिन्नास्वामी स्टेडियमवरती पडलेला होता। सध्याची परिस्थिती काय हे आपण थेट विधानसभा ते चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत पाहणार आहोत।
विधानसभेपासून ते चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंतचं अंतर हे साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरचं आहे आणि याच परिसरामध्ये विक्ट्री परेड जे आहे ते आयोजित करण्यात येणार होती। मात्र ही विक्ट्री परेड ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यानंतर रद्द झाली। मात्र विधानसौधा ते चिन्नास्वामी स्टेडियम इथपर्यंत जी विक्ट्री परेड निघणार होती त्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर रात्रीचा गोंधळ झाला। तिथं सध्या नक्की काय परिस्थिती आहे हे तिथे गेल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। सध्या आपण बंगळुरूतल्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत, ज्या ठिकाणी विक्ट्री परेडचा कार्यक्रम जो आहे तो होणार होता। या चिन्नास्वामी स्टेडियमला 23 गेट आहेत, मात्र जी मोठी गर्दी महत्त्वाच्या गेटवरती झाली ती म्हणजे गेट नंबर 7, गेट नंबर 18, 19, 23 या गेटवरती मोठ्या प्रमाणावरती तरुणाईची गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली। त्याचं महत्त्वाचं कारण आहे की या परिसरामध्ये ज्यावेळेस ही तरुणाई आली गर्दीतनं ज्यावेळेस त्यांना गेट बंद दिसले त्यावेळेस वरून उड्या मारण्याचा प्रयत्न जो आहे तो तरुणांकडून झाला आणि या गेटमधून आपण पाहतो की या ठिकाणी काही तरुण जे आहेत ते झाडांवरती सुद्धा चढलेले आपल्याला पाहायला मिळाले, कारण या ठिकाणी मोठी गर्दी झालेली होती। गर्दीतनं नक्की वाट काढणार कुठे, कारण एकमेकांच्या अंगावरती जे आहेत ते तरुण पडत होते। मुलींचा सुद्धा जो आहे तो आपल्याला व्हिडिओमध्ये समावेश असलेला पाहायला मिळाला की या सगळ्या परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। या झाडांवरती जे आहेत ते सुद्धा काही तरुण चढलेले होते। मात्र जी गर्दी ज्यावेळेस या ठिकाणी जमली त्यानंतर जो तो आहे गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करू लागला। आपण पाहतोय की पुढे या ठिकाणून आपल्याला पुढे गर्दी जी आहे ती पास होत नाही, मात्र या बाजूला बांधकाम जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतं, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा गर्दी जी आहे ती उभी राहू शकत नाही। मात्र सध्या आपण पाहतोय की जी गाडी या गेट नंबर 7 वरती लावण्यात आलेली होती त्या गाडीवरती सुद्धा तरुणांकडून चढण्याचा प्रयत्न झाला, कारण त्यावेळेस फक्त तरुणांसमोर एकच प्रश्न होता ते म्हणजे या गर्दीतून वाट काढणं आणि कशाही परिस्थितीमध्ये इथून बाहेर पाडणं। मात्र या गर्दीतून जे आहे ते अनेकांना वाट काढणं जमलं नाही। आपण पाहतोय की गाडीची काय अवस्था झाली, तरुणांच्या वजनं संपूर्ण गाडीचं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। गाडी पूर्णतः जागच्या जागी खचलेली आहे आणि गेट नंबर 7 पासून ते गेट नंबर 18 ते 23 पर्यंत मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली। चिन्नास्वामी स्टेडियमवरती जो कार्यक्रम आयोजित केलेला होता RCBच्या कार्यक्रमाला गर्दीचं गालबोट लागलं आणि या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळाला। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या 11 मृत्यूला नक्की जबाबदार कोण आहे। RCBच्या विरोधामध्ये कर्नाटक बंगळुरू पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये कर्नाटक क्रिकेट असोसिएशन वरती सुद्धा ठपका ठेवण्यात आलेला आहे। ज्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून याचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवरती सुद्धा कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र मुळात हा प्रश्न आहे, BCCIनं भूमिका मांडलेली आहे, IPLनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। RCBनं जो विक्ट्री परेडसाठी RCBची टीम आलेली होती, ज्या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला त्याला नक्की जबाबदार कोण। आपल्या भारतामध्ये क्रिकेट प्रेमी अनेक आहे आणि IPL मध्ये खरं तर प्रत्येक संघाचा जो चाहता वर्ग असतो त्याची इच्छा असते की आपल्या संघानं जेतेपद जे आहे ते पटकावं। मात्र RCBला 18 वर्षांच्या वनवासानंतर यंदा जेतेपद जे आहे ते मिळालेलं होतं, मात्र त्यांच्या आनंदाला दुःखाची किनार लागली आणि या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 23 जणांवरती सध्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या जवळच असणाऱ्या बौरिंग या हॉस्पिटलमध्ये जे आहेत उपचार केले जात आहेत। मात्र RCBनं जी टीम बंगळुरू शहरामध्ये विक्ट्री परेडसाठी आलेली होती त्या कार्यक्रमामध्ये दुर्दैवी अशी घटना घडली आणि 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र आता पुढे जाऊन कारवाई नक्की कोणावरती होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या गर्दीमध्ये अनेक जे तरुण सहभागी झालेले होते त्यांचा वयोगट जर आपण पाहिला तर साधारणतः 20 ते 30 वर्षांच्या आतले हे सगळे तरुण वर्ग जो आहे तो चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आणि संपूर्ण रस्त्यावरती टीमचा जल्लोष करण्यासाठी उतरलेला होता। मात्र त्या 11 जणांचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य आज या विक्ट्रीमुळे त्यांच्या घरामध्ये राहिलेला नाहीये। कर्नाटक सरकारनं जरी 5 लाखाची मदत केलेली असली तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचं होणारं नुकसान आहे ते पैशांमध्ये भरून येणार नाही। त्यामुळे 18 वर्षानंतर जे जेतेपद RCBला मिळालेलं होतं त्याचं दुःखात परिवर्तन झालं आणि एकीकडे टीमचा जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे मात्र रस्त्यांवरती गोंधळ, आक्रोश, किंकाळा जे आहेत आपल्याला पाहायला मिळाल्या आणि बंगळुरूमध्ये होत्याचं नव्हतं झालं। या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळाला। कॅमेरा पर्सन अभिजित पिसासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बंगळुरू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।